नमस्ते. आज मी तुमच्यासोबत बटर चिकनची रेसिपी शेअर करत आहे. पहिले 1 चमच मीठ टाकूया. त्याच्यानंतर 1 चमच भरून अद्रक लसूणची पेस्ट. कलरसाठी 2 चमच लाल तिखट, 1 चमच आपलं घरगुती तिखट आणि 4 चमच भरून दही. 1 लिंबाचा रस आणि थोडासा कलरसाठी फूड कलर टाकला तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आता आपण हे चांगलं हाताने मॅरिनेट करूया. आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे. आता 1 तासासाठी आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया. आता आपण एक कढई ठेवूया. त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि 1 चमच बटर. बटर गरम झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये 3 कांदे टाकूया. कांदे सॉफ्ट होईपर्यंत हलवून घेऊया. आता आपण 2-3 वेलची, 2 लवंग, दालचिनी आणि 1 जावित्रीचं फूल टाकूया. आपला कांदा सॉफ्ट होत आहे. आता आपण त्याच्यामध्ये 4 टोमॅटो टाकूया. टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत शिजवून देऊया. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर सॉफ्ट होतील टोमॅटो. आता 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि हलवून चांगलं अद्रक लसूणची वास जाईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेऊया. आता गॅस थोडा कमी करूया फ्लेम. टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत. आता 8 ते 10 काजू टाकूया आणि कोथिंबीरचं देठं 1 बाउल भरून. त्याच्यासोबत काश्मीरी मिर्च पावडर 2 चमच. एक चमच धणे पावडर, 1 चमच जिरा पावडर, 1 चमच गरम मसाला. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि सगळं शिजवूया. सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. आता फ्लेम बंद करूया. आपला मसाला तयार आहे. मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करत ठेवूया. पूर्ण थंड झाल्यानंतरच हा मिक्सरला लावायचा. मसाला थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया. आता आपण हा मॅरिनेट करून ठेवलेला चिकन फ्राय करायला घेऊया. आता आपण तेल टाकून घेऊया आणि 2 चमच बटर टाकून घेऊया. मॅरिनेट केलेला चिकन 1-1 पीस तव्यामध्ये ठेवूया आणि त्यांना चांगले उलटा पालटा करून फ्राय करून घेऊया. आता आपण सगळे पीसेस टर्न करून घेऊया. आता झाकण ठेवून चांगलं शिजवून घेऊया. थोडा फ्लेम कमी करूया. आपल्या चिकनने खूप पाणी सोडलेलं आहे. आता हे पाणी सुकेपर्यंत चांगलं शिजवून घेऊया. फ्लेम थोडी मोठी करूया. हे पीसेस आता आपण काढून घेऊया. आता आपण दुसरं चिकन त्याच्यामध्ये ठेवूया आणि हा पण व्यवस्थित
शिजवून घ्यायचं आहे. चांगलं फ्राय करून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आणि हा जो मॅरिनेट वाचेल तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे, तो आपल्याला पुढे कामात येणार आहे. आपलं वाटण थंड झालेलं आहे. आता आपण छानपैकी एकदम स्मूथ ह्याची पेस्ट करून घेऊया. आता आपलं सगळं चिकन छानपैकी 70 ते 80% शिजलेला आहे. तो आता आपण काढून घेऊया. आपला मसाला आपण एकदम स्मूथ वाटून घेतलेला आहे. आता ह्या चिकनला आपण स्मोकी फ्लेवर देऊया. ह्याच्यामध्ये असा निखारा ठेवायचा, वरून असं घी टाकून लगेच झाकण ठेवून द्यायचं. आता पुढची प्रोसिजर करायला घेऊया. कढईमध्ये तेल टाकूया. आणि 2 चमच बटर टाकूया. आता आपण केलेला मसाला त्याच्यात टाकून घेऊया. फ्लेम एकदम कमी करा, मसाला खूप उडतो. 5 मिनटं चांगली ग्रेव्ही शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो चिकन फ्राय केलेला आहे तो टाकून घेऊया. जो आपला मॅरिनेट वाचलेला होता तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता कस्तुरी मेथी चांगली तव्यावर शेकून हातावर चोळून घ्यायची आणि त्याच्यावरती टाकायची आणि चांगली मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं चांगलं ग्रेव्हीमध्ये शिजवून घेऊया चिकन. एवढा सुंदर वास सुटलेला आहे घरामध्ये. 10 मिनटं झालेली आहेत. आपलं बटर चिकन छान शिजलेलं आहे. आता आपण सर्व करूया. आपला बटर चिकन रेडी आहे खाण्यासाठी. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.